नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचं आपले जे काही पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे, ग्राउंडबद्दल फिजिकलबद्दल आपण बघणार आहोत डेट, की फिजिकलची डेट किती आहे व काय. तर आज आपला जे काही आपण मागचे व्हिडिओ टाकले होते, त्या व्हिडिओत आपण सांगितलं होतं की 20 तारखेपासून म्हणजे 20/1/2026 20 जानेवारीपासून सर्वच म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांचे ग्राउंड सुरू होणार आहेत. त्यापैकी आता आपण मागचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत, जसे की चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल किंवा मुंबई असेल, आपल्या छत्रपती संभाजीनगर असेल, अशा बऱ्याच जिल्ह्यांचे आपण ग्राउंडबद्दल अपडेट टाकलेला आहे. तरी आता आपण बघणार परिपत्रकात बघू शकतो की विषय काय बघा आता. यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2024-25 दिनांक 20/1/2026 2/2/2026 या कालावधीचे मैदानी चाचणीचे वेळापत्रक. म्हणजेच 20 तारखेपासून जे चालू होणारं ग्राउंड आहे त्याबाबतचे हे वेळापत्रक आहे. मी वेळापत्रक आपल्याला वाचून दाखवतो. आपण त्याकडे एकदा चांगलं लक्ष द्यायचं आहे. उपरोक्त विषयास अनुसरून सादर आहे की यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2024-25 करिता मैदानी चाचणी दिनांक मैदानी चाचणी दिनांक 20/1/2026 पासून सुरू होणार आहे. त्यामध्ये प्रथम पोलीस शिपाई पोलीस शिपाईचे 11,207 उमेदवार किती बघू शकता की 11,207 उमेदवार यांची दिनांक 20/1/2026 रोजी ते 29/1/2026 पर्यंत मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. दिनांक 30/1 त्यापुढची जी काही सूचना आहे आपण ते बघणार आहोत, की 30 तारखेला काय व कोणत्या घटकाचे फिजिकल्स होणार आहेत. कोणाकोणाचे फिजिकल्स 30 तारखेपासून होणार ते बघणार आहोत. हे बघा की 30/1/2026 म्हणजेच अ, येणाऱ्या आपल्या जी फेब्रुवारीच्या पर्यंत समजा जे काही ग्राउंड होणार आहे 30 आणि काही फेब्रुवारीमध्ये, त्यामध्ये आपण बघणार आहोत की पोलीस शिपाई मैदानी चाचणीच्या शेवटच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीची माहिती वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. की बघू शकता की 30/1/2026 रोजी पोलीस शिपाई महिला म्हणजे 30 तारखेपासून महिलांचे ग्राउंड चालू होणार, जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या महिलांनी ग्राउंडसाठी अप्लाय केलं आहे, त्या महिलांसाठी सूचना आहे की 30/1/2026 रोजी महिलांचं जे काही 689 म्हणजेच 30/1/2026 रोजी पोलीस शिपाई महिला यांचं ग्राउंड फिजिकल असणार आहे. 30/1 पासून 30/1 पासून. त्यापैकी आपण बघणार आहोत की खेळाडू महिला बी असणारे खेळाडू महिला, हे बघा खेळाडू महिला ते किती असणार आहे 37 आणि खेळाडू पुरुष ते असणार आहे 99. त्याचबरोबर माजी सैनिक 61 असे एकूण 886 उमेदवार आपल्या 30/1/2026 रोजी फिजिकलसाठी असणार आहेत. अशा सर्वांनी लक्षात घ्यावं की अ, अशा प्रकारे 30/1/2026 रोजी या घटकासाठी पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज केलेल्या एकूण 8,904 8,904 पुरुष उमेदवार व महिला किती बघा 3,189 महिला उमेदवार असे एकूण टोटल जर दोन्ही पुरुष व महिला यांची टोटल केली तर 12,093 उमेदवार यांची चाचणी 12,093 उमेदवारांची चाचणी होणार आहे. कोणत्या जिल्ह्याची? तर यवतमाळ जिल्ह्याची. बघू शकता. त्याचबरोबर बॅट्समनबद्दल ज्यांनी काही अर्ज टाकलेले आहेत बॅट्समन पदासाठी ज्यांनी अर्ज टाकलेले आहेत किंवा अर्ज सादर केलेले आहेत, असे एकूण अर्ज आहेत 1,687 उमेदवार. यांच्यापैकी दिनांक 31/1/2026 रोजी बॅट्समन पुरुष 1,000 व दिनांक 2/1/2026 रोजी पुरुष 305 माजी सैनिक. त्यापैकी समजा आता बघतोय आपण की 2/2/2026 रोजी बॅट्समन पुरुष 305, माजी सैनिक पुरुष 1 व बॅट्समन महिला 381 असे एकूण 687 उमेदवार यांची मैदानी चाचणी घेण्यात येणार असून याबाबतचे हे वेळापत्रक सादर केलेले आहे. म्हणजेच बॅट्समन असन किंवा महिला खेळाडू पुरुष, खेळाडू महिला यांचं ग्राउंड व त्यांची तारीख आपण आता बघितली आहे व सर्वसाधारण पुरुष सर्व यांचं ग्राउंड हे जे काही 20 तारखेपासून चालू होणार आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. सर्वांना सूचना आहे की या सूचनेकडे लक्ष असू द्या व या वेळापत्रकाकडे लक्ष असू द्या. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका की ग्राउंड होणार नाही. काहींचं असं ऐकलंय की ग्राउंड होणार नाही 20 तारखेपासून, असं मी त्यांचं ऐकतोय. तर या परिपत्रकाकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. अ, आणि आपल्या जे काही यवतमाळ जिल्ह्यात ज्यांनी सर्वांनी ग्राउंड फिजिकल असणार आहे त्यांनी चांगली तयारी करायची आहे व तयारीसाठी आपल्या ग्राउंडसाठी तयार राहायचं आहे. आपल्याला काही बी समस्या असेल किंवा अपडेटबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच संपर्क करा व कमेंट्स करा. धन्यवाद.